सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर तालुक्यातील खैरी शिवारातील निमगाव भैरवनाथ बनाजवळ रविवारी संध्याकाळच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला। मृतदेह सडलेल्या अवस्थेत खोल खड्ड्यात झुडपात सापडला। मृत व्यक्तीचं अंदाजे वय 34 ते 40 दरम्यान आहे। त्याने काळा हाफ टी शर्ट व राखाडी रंगाची नाईट पॅन्ट परिधान केली होती। मृतदेहाची ओळख पटवू न शकल्याने पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न केलेत। सदर घटना पुलतांबे खैरी रस्ता लगत घडली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उशिरा मृतदेहाचा अंत्यविधी केला। पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत। शिंगणापूर येथील बनावट ॲप संदर्भात अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सोमवारी दिनांक 14 रोजी सकाळीच तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेन्नाम यांनी शिंगणापूर येथे घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे। नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंगे व आमदार सुरेश धस यांनी शिंगणापूर येथे देवस्थानचे नाव वापरून कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडला। त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲप घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला। नागरिकांच्या समस्यांचा निपटारा तसेच सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नव्या पॅटर्नची जोरदार चर्चा सध्या प्रशासनात सुरू झाली आहे। नागरिकांच्या समस्यांबाबत तसेच शासनाच्या विरोधात दिशाभूल करणाऱ्या वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने खुलासा करून प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्याची नवी यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केली आहे। शनी शिंगणापूर मंदिर हे देशात नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असून लाखो भाविकांची श्रद्धा व भावना यात अडकली आहे। नेवासा तालुक्याचे राजकारण हे नेहमी शनी देवस्थान भोवती फिरत आहे। या गावातील तालुक्याच्या राजकारणाचा राजकीय फेरा कधी संपणार याची चर्चा शनी शिंगणापूर परिसरातील ग्रामस्थ करत आहे। धर्मदायी संस्थेकडे शनी शिंगणापूर ट्रस्टची स्थापना 1963 ला झाली। स्वर्गीय बाबूराव बानकर यांच्यासह शेटे व दरंदले कुटुंबातील 5 लोक पहिले विश्वस्त झाले। त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे या स्थळाची काळजी घेतली। रावरी शहरात आज पहाटे भर बाजारपेठेत चोरट्यांनी धाडसी चोरी केली। वर्धमान ज्वेलर्स हे दुकान फोडून 32 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 30 किलो वजनाचे चांदीचे दागिने, मूर्ती असा सुमारे 60,40,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय। रावरी शहरातील जुनी पेठ येथे राजेंद्र सोलमर भन्साळी यांचं वर्धमान ज्वेलर्स हे दुकान आहे। आज पहाटे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या जीप मधून आलेल्या चोरट्यांनी भरपेठेत वाहन उभं करून दुकान फोडलं। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राशीन येथील चौकात झेंडा लावणे आणि चौक नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून रविवारी 2 गट समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। त्यानंतर सोमवारी क्रांतीसूर्य महात्मा फुले फाउंडेशनने या घटनेचा निषेध नोंदवत कर्जतमध्ये रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनास धारेवर धरले। प्रशासनाने सहकार्य न केल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी सोमवारी दुपारी कर्जत शहरात रस्ता रोको आंदोलन केले। भूमिगत गटार दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदार आस्थापनेवरील कामगार अतुल पवार यांच्या वारसांना राज्य सरकारकडून 30 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची
पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते देण्यात आले। या घटनेतील दुसरा मृत तरुण रियाज पिंजारी यांच्या कुटुंबियांना सुद्धा शासनाच्या वतीने भरीव स्वरूपाची मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार खताळ यांनी दिली। शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील भूमिगत गटारीच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार व रियाज पिंजारी या दोघांचा मृत्यू झाला। नेवासा तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव परिसरातील डाळिंबाच्या बागांकडे आता चोरट्यांच्या नजरा पडू लागल्याने शेतकऱ्यांना रात्री पहारा सुरू करावा लागलाय। म्हाळस पिंपळगाव हा परिसर बागायती क्षेत्र म्हणून तालुक्यात ओळखला जातो। या बागायती पट्ट्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा डाळिंबाचे उत्पादन घेण्याकडे कल आहे। डाळिंबाचा चांगला भाव असल्याने आता चोरट्यांच्या नजरा ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस या डाळिंबावर पडू लागल्यात। त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अकोले तालुक्यात घडली। पोलिसांनी या प्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला। आकांक्षा असे मयत विवाहितेचं नाव आहे। फिर्यादी मयत आकांक्षाच्या आई सुनीता दादाभाऊ सांगडे यांनी अकोले पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी कानिपनाथ गोरख परासू, वर्षा कानिपनाथ परासू, शुभम गोरख परासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। काहीशा विश्रांतीनंतर उत्तर नगर जिल्हा लाभदायी असलेल्या भंडारदरा आणि निळवंडे पाणलोटात पावसाने काल सोमवारी जोर पाडल्याने डोंगर दऱ्यावरील धबधबे पुन्हा सक्रिय झाल्यात। सततच्या पावसामुळे पाणलोटातील सौंदर्य खुललंय। ते पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणी साठा काल सायंकाळी 8,015 दशलक्ष घनफूट झाला होता। या धरणातून विसर्ग 840 क्युसेक आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय, तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।